चला 6 दिवस पार पडले. 6वा दिवस हा चालू झाला ना. 7वा 6 पूर्ण झालेले आहेत. छान झालेलं आहे. ह्या सगळ्या जैन धर्मशाळा छान होत्या. आम्हाला आज मी झोपते. आज मी खाली झोपते. काल मला होईच न झालं होतं, त्यामुळं म्हटलं काय विचारच केला. द्वारकेतलं हे जैन मंदिर काय भव्य दिव्य आहे ग बाई. सगळी देवळं यांची मस्त. चला आता एंट्रन्स पासून बघूया. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र हा एंट्रन्स आहे. जय जिनेंद्र. किती अतिविशाल असं हे मंदिर. हे रथगृह आहे. इथं हा एक रथ ठेवलेला आहे. मोठीच्या मोठी रांगोळी. आणि असं हे एक सुरेख पवित्र असं जैन मंदिर. चला आता आपण मंदिरात जाऊया. इथे हा रथ आहे. हा रथ बघूया. त्याचा आवाज बसलेला आहे. हत्ती, अतिशय सुंदर हत्ती. इथे रथ. इकडे या धर्मशाळा, भरपूर धर्मशाळा आहेत. कोरीव काम तर बघण्यासारखंच आहे. सुंदर. मोबाईल फोन आतमध्ये नेण्यासाठी मनाई आहे. इथे एवढी मोठी घंटा लावलेली आहे, खूप मोठी. सकाळची साफसफाई चालू आहे. आणि अजूनही 6 वाजायचे आहेत. तोपर्यंतच आम्ही आलेलो आहोत. आमचं आवरलेलं आहे पूर्ण. नमस्कार नमस्कार नमस्कार. इथं जाळ्या लावलेल्या आहेत, कबूतर जाऊन बसतात म्हणून. ह्या बाजूला देवीचं मंदिर आहे. इथे हे चंदन लावून घेण्यासाठी चंदन लावून घेतलेलं आहे. दुर्गा देवी. सगळी मोठी मोठी बांधकामं चाललेली आहेत. हायवेला आहे आम्ही. आत न्यायचा मोबाईल नाही. आत मोबाईल न्यायचा मोबाईल. हां, खूपच मोठंच्या मोठं. पुसलाय आता त्यांनी. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. अतिभव्य असं हे मंदिर. सुंदर. सकाळी अजून 6:30-7च वाजतायत. अतिशय छान असं मंदिर आपल्याला बघायला मिळालं. किती मोठं आहे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. एवढं विशाल आहे ते. पण त्यांनी ते काढायचं नाही म्हटलं आतमध्ये, तर त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. हा इंद्रायणी. हा 5 सोंड्यांचा हत्ती इंद्राचा असतोय. इंद्राचा हत्ती. आणि हा
इंद्राणी असे वर बसले तसं. किती छान घेतलंय नाही. प्रकाश हो छान आहे. मस्त मस्त खरंच. डोळे भरून पाहावं. आकाशातले छटा बघा. हा द्वारकेमध्ये उगवणारा सूर्य. हो ना. कसा मस्त निसर्ग बघायचा. सोनेरी आभा आभा अशी वाढत चालली बघा. अहो एका सेकंदापूर्वी तर नव्हतं तिथं बघा. हे कधीच आयुष्यात बघायला मिळालं नाही. सूर्य उगवायला लागलेला आहे आणि त्याच्या त्या छटा आहेत. हो बघा ना किती. ही इंद्रपुरीच म्हणायचं. आणि काय म्हणायचं. हा सोन्याची इंद्रपुरी. मार्बल असल्यासारखं आणि असे ओढा हा निसर्गाचा आविष्कार बघा. आता पिवळा आल्या मग अशी फक्त केशरी सोनेरी. ढग ढग लाल भडक झाल्यानंतर केशरीला आणि आता पिवळा आलाय. हे समोर दिसतंय ते द्वारकाधीशाचं मंदिर. हा समुद्र काय नदी आम्हाला माहित नाही. भारतीय ओहोटीच्या वेळेला पाणी येत असं होय की नाही. हां सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही द्वारकाधीशाचं हे देऊळ द्वारकाधीशाचं. अशा रिक्षाच काय. हा गोमती नदीचा काठ. द्वारकाधीश. सगळेजण किती हळूहळू हळूहळू ओरडून घ्यावं लागते मला. हा हे बघा इथे भडके मस्त. हा द्वारकेचा समुद्र. द्वारकेच्या समुद्रावरची वाळू. चला वाळूला हा आमचा नमस्कार नमस्कार नमस्कार. द्वारकेची अरे समुद्र तर काय स्वच्छ आणि सुंदर आहे. मस्त. मस्त. हा पाणी प्यायला लागलाय का खायला लागलाय. अरे बापरे काय विशाल आहे. हो भडकेश्वर. द्वारकेचा समुद्र छान वाटायला ना. हो ते जाताना बघून जायचं काय काय आहे. पण हल्ली काही घ्यावंसं वाटत नाही. हे मात्र स्नान करवानी मनाईचे. समुद्र आणि भडकेश्वर महादेव मंदिर. इथं या पायऱ्या उतरून आम्ही समुद्र सपाटीवर आलो. या ठिकाणी आता महादेवाचं दर्शन घेऊया जाऊन. गार वारं छान वाटायला लागले. मस्त. ओम नमः शिवाय. 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 द्वारकेचा समुद्र खूप स्वच्छ आहे. खूप
खूप स्वच्छ. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्री राम, जय राम, जय जय राम. छोटे हनुमान जी है, बड़े उनके पुत्र है मकर ध्वज. ये पिता पुत्र का प्राचीन मंदिर है जहाँ हनुमान जी अपने पुत्र के साथ स्वयंभू विराजमान है. आपके पीछे जो वो राम सेतु का पत्थर है, इसका 3 किलो वजन है, पानी में तैरता है. ये पीछे भोजनालय में निःशुल्क भंडारा चालू है. सभी यात्री भोजन करके जाना. भोजन